मित्रांनो, ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये एक धमाकेदार गोष्ट झालेली आहे। आपली पूर्णाजी तर परत आलेली आहे, पण तिने आल्या आल्या प्रियाच्या पापांचा पाडाच वाचून दाखवला। चला तर मग काय झालं बघूया। अश्विन अचानक चांगला वागायला लागला हे बघून सगळ्यांना खटकतं। तर अश्विन तरी सगळेजण अश्विनवर विश्वास ठेवतात आणि म्हणतात हा आपला खरा अश्विन आहे। तर अश्विन मैनावतीचा हात चेक करत असतो। अश्विन म्हणतो मैनावतीला, तुमचा हात इथे दुखतोय का, इथे दुखतोय का, आता जास्त दुखतोय का? पण मैनावतीची रिॲक्शन पूर्ण नॉर्मल असते। अश्विन मनात विचार करतो की मी ह्यांचा हात एवढा दाबतोय तरी कसा काय यांना दुखत नाही। तर मग तो त्याच्याच हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप करत असलेल्या डॉक्टर केदारला फोन लावतो आणि म्हणतो, डॉक्टर केदार, तुम्ही आता मगाशी मला जे सांगितलं ते आमच्या सगळ्या घरच्यांना सांगाल का? तुमचा फोन स्पीकरवर आहे। तर डॉक्टर केदार म्हणतो की हो, सदाशिव लोखंडे आणि त्यांच्या मिसेस माझ्याकडे आल्या होत्या आणि त्यांनी मला खोटं प्लास्टर करायला सांगितलं आणि म्हणाले की काहीतरी प्रँक करायचं आहे आणि समोरून पैसेही ऑफर केले, म्हणून मी त्यांना ते खोटं प्लास्टर करून दिलं। मला नव्हतं माहिती ह्या गोष्टी इथपर्यंत जातील म्हणून। डॉक्टर केदारचा फोन ठेवल्यानंतर अश्विन घरच्यांना म्हणतो, बघितलं, हे एक नंबरचे खोटारडे आहेत, का केलं तुम्ही असं सांगाल का? तेव्हा सदाशिव म्हणतात की माझी दुसरी मुलगी सोनाली हिच्यासाठी केलंय, संसारात ती खुश नाहीये, मग तिचं कर्ज होतं त्यासाठी आम्ही ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला कराव्या लागल्या। तेव्हा सायली म्हणते, अगं आई, हे सगळं चुकीचं आहे, तुम्ही चुकीचा मार्ग वापरलात, हे सगळं आता खूप टोकाला जाते असं दिसल्यानंतर कल्पनाताई लगेच म्हणतात, बरं राहू दे, आता सणावाराच्या दिवशी वाद नको, चला आता आपण फरार करूया। तेवढ्यात प्रिया मध्ये येते आणि म्हणते, असं कसं आई, जेव्हा मी खोटं बोलले तेव्हा माझ्या हाताला धरून फरफडत मला घराच्या बाहेर काढलं गेलं, आता सायलींच्या या आई वडिलांबरोबर तेच होणार। तेव्हा प्रिया मैनावतीचा हात पकडते आणि फरफडत त्या दोघांना घरातून बाहेर हाकलून देते। ते दोघेही दारात पडतात। तेवढ्या तिथे पूर्णाजी येतात, त्या दोघांना उठवतात। पूर्णाजी घरात येतात, प्रिया दारातच उभी असते। पूर्णाजी तिच्या खांद्यावर हात ठेवल्यानंतर प्रिया मागे वळून बघते आणि पूर्णाजीला हाक मारते। तेवढ्यात पूर्णाजी एक सन्न कर्ण तिच्या कानाखाली मारतात आणि म्हणतात, हे सुभेदारांचं घर आहे, इथे मोठ्यांचे पाय धरले जातात, ते पाय ओढले जात नाहीत, हे लक्षात ठेव तन्वी। आणि सदाशिव आणि मैनावतीला घरात यायला सांगतात। सगळेजण घरात आल्यानंतर अश्विनही प्रियाला घरात घेऊन येतो। प्रिया घरात आल्यानंतर म्हणते, पूर्णाजी, अगं तुला माहिती नाही यांनी काय केलंय? पूर्णाजी म्हणते, मला माहिती आहे सगळं, तुला काय वाटलं मी इथे घरात नाही ते तुला पाहिजे तसं तू वागशील, तुला आवर घालायला कोणी येणार असणार नाही इथे? तेव्हा वैतागून प्रिया म्हणते, अश्विन, मला वाटतंय की आपल्याला न्याय या घरात कधी मिळणारच नाही। तेव्हा पूर्णाजी म्हणतात प्रियाला की न्याय अन्यायाच्या गोष्टी तू करूच नकोस तन्वी, मला तर विश्वासच बसत नाही की तू माझ्या प्रतिमाची मुलगी आहेस। अगं रविराज आणि प्रतिमा यांचा एकही गुण नाही तुझ्यामध्ये, त्यांच्या रक्ताला कलंक लावलायस तू ना। आम्ही तुझ्यावर संस्कार करू शकलो ना मधुभाऊ। सुभेदार आणि किल्लेदारच्या घराला तू लाज आणलीस तन्वी, तुझं सुदैव आणि आमचं दुर्दैव, आमचा नातू तुझ्यावर आंधळ्यासारखं प्रेम करतो आणि या आंधळ्या प्रेमापोटीच तू आज या घरात उभी आहेस। पण जर का तू अशीच वागत राहिलीस तर एक दिवस मी आणि माझ्या या दोन्ही सुना तुझा हात धरून इथून तुला बाहेर काढू आणि परत मागे वळूनही बघणार नाही, आणि त्यावेळेला अश्विनचाही विचार आम्ही करणार नाही। तेव्हा अश्विन म्हणतो, अगं पूर्णाजी, तू तरी असं नकोस ना म्हणू, जिचे आई वडील खोटं बोलतायत, तुमच्याकडनं पैसे उकळतायत ते खरे, तन्वी कशी काय खोटी? तेव्हा तन्वी म्हणते, जाऊ दे अश्विन, इथे आपल्याला या घरात कधी न्याय मिळेल असं वाटत नाही। तेव्हा पूर्णाजी म्हणतात, न्याय अन्यायाच्या गोष्टी तुझ्या तोंडी शोभत नाहीत तन्वी, तुझे पाय कुठल्या चिखलात रुतलेत ते बघ जरा। अगं जी मुलगी 2 वर्ष सतत कोर्टात खोटं बोलत आली, आपल्या मानसपित्याला त्याने न केलेल्या गुन्ह्यात तिने अडकवलं, सायलीचं नाक काटावं यासाठी चोरीचा आळ तिच्यावर घातला, आपल्या नंदेच्या मुलाच्या जीवावर उठली, एवढंच नाही तर स्वतःच्या जन्मदात्या आईच्या गोळ्याही बदलल्या आणि चुकीच्या गोळ्या दिल्या तिला। आपल्या आईला आगीची भीती वाटत असतानाही तिच्या समोर पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचं नाटक करते आणि घरात प्रवेश मिळवते। या अशा मुलीने अन्नपूर्णा सुभेदारला न्याय शिकवायचा नाही तन्वी, आणि इथून पुढे घरात वावरताना नजर खाली ठेवून वावरायचं, कारण आता मी आली आहे, जा तुझ्या रूम मध्ये, असं म्हणून पूर्णाजीने तन्वीचा पूर्णच माज उतरवून टाकलेला आहे।